नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेबद्दल आपण पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की 15 एप्रिल पासून मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये भरपूर सारे जे आहेत ते वेंडर ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटतात। तसंच आज काही जिल्ह्यामध्ये, काही तालुक्यांमध्ये किंवा काही जिल्ह्यामध्ये आपण म्हणू शकतो एक वेंडर, एक कंपनी ऍड झालेली केएसबी कंपनी कशी आहे। आता तुमच्या इथे ते ऍड झाले का नक्की कमेंट मध्ये सांगा। जर ऍड झाले असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे का नाही हा व्हिडिओ नक्की पहा। या व्हिडिओमध्ये आपण केएसबी कंपनी कशी आहे, त्याचे कंट्रोलर, पंप, पॅनल कसे आहेत, मटेरियल कसे आहे, संपूर्ण माहिती थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून तुम्हाला या कंपनीमध्ये थोडाफार अंदाज लागेल, तुम्हाला ही कंपनी सिलेक्ट करायची आहे का नाही ते समजून जाईल। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आपल्या मित्र बरोबर आपल्या फॅमिलीमध्ये हा चॅनल नक्की सपोर्ट करा व शेअर करा। तर सर्वात प्रथम केएसबी कंपनी ही जर्मनीची कंपनी आहे। आता सर्वांना हे वाटत आहे की केएसबी कंपनी ही इंडियन कंपनी आहे, असं नाही। ही एक जर्मन बेस्ड कंपनी आहे। जवळपास 1871 पासून ही कंपनी पंप या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे। सौर पंप या इंडस्ट्रीमध्ये सध्या ही कंपनी नवीन आलेली आहे। आता पाहू शकता पाठीमागे पण यांनी भरपूर सौर पंप जोडणी केलेले आहेत, पण आता सध्या तरी जर्मनी बेस्ड टेक्नॉलॉजी वापरून यांनी सौर पंप किंवा जे पंप असतात त्यांचे एकदम उत्तम क्वालिटीचे पंप तुम्हाला पाहायला भेटून जातात। त्याचप्रमाणे मोबाईल ऑपरेटिंग कंट्रोलर ह्यांच्या कंपनीद्वारे तुम्हाला सेटअप मध्ये त्या तुम्हाला भेटून जातात। त्यामुळे एकदम भारी कंपनी तुम्हाला पाहायला भेटेल। त्या आता पहिले तर ते ज्यांचे प्लेट आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग करत नव्हते, पण आता मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांचे ज्या सौर प्लेट आहेत त्या पण मॅन्युफॅक्चरिंग सध्या चालू आहेत। आता ही जरी कंपनी जर्मनी बेस असली किंवा जर्मनीची कंपनी असली तरी त्याचं बहुतांश प्रोडक्शन आता इंडियामध्ये पण होत आहे। केएसबी कंपनी एकदम उत्तम प्रतीची मोटर तुम्हाला आहे। 1/2 HP पासून ते 150 HP पर्यंत मोटर या कंपनीची तुम्हाला पाहायला भेटेल आणि जर्मन टेक्नॉलॉजी मोटर बनवली असल्यामुळे मोटरची जी कॅपॅसिटी असते पाणी खेचण्याची, ती कॅपॅसिटी पण खूप उत्तम प्रकारे तुम्हाला या कंपनीची मोटर पाहायला भेटते। त्याचप्रमाणे जे कंट्रोलर असतात त्यामध्ये पण जर्मन टेक्नॉलॉजी वापर केल्यामुळे खूप उत्तम दर्जाचे कंट्रोलर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते। त्यात टेक्चर असतं, ते टेक्चर थोडंसं हेवी नाही, त्यांचं नॉर्मल टेक्चर तुम्हाला पाहायला भेटेल त्या ठिकाणी। पण ज्या प्लेटा वगैरे आहेत त्या पण जे ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी आहे, एनर्जी ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी आहे, ती खूप उत्तम आहे। ज्या शेतकऱ्यांनी हा सेटअप बसवलाय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, बाहेरच्या राज्यामध्ये, महाराष्ट्र सोडले तर बाहेरच्या राज्यामध्ये केएसबी कंपनीचे खूप सारे सेटअप बसलेले आहेत। आता आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे व्हिडिओ बनवतो त्या बाहेरच्या कस्टमरशी आपले कॉन्टॅक्ट होते, जे शेतकरी असतात त्यांच्याशी आपले कॉन्टॅक्ट होते। त्यांनी सांगितलेले आपल्याला की केएसबी कंपनी बाहेरच्या राज्यामध्ये खूप चालले आहेत। महाराष्ट्रामध्ये एवढ्या प्रमाणात पंप नसतील त्यांचे बसलेले, पण बाहेरच्या राज्यामध्ये केएसबी कंपनी खूप पंप बसलेले आहेत। आणि पंप त्यांचे जे आपले इंडियामध्ये टेक्नॉलॉजी आहे त्यापेक्षा जरा चांगल्या टेक्नॉलॉजी वापरून हे पंप बनवलेले आहेत। आणि पंप जे आहे ते 1 वर्षाच्या वॉरंटीने, आणि पंप 1 वर्ष काही 4-4, 5-5 वर्ष या पंपांना अजिबात प्रॉब्लेम येत नाही। आपण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जी ऍडवाइस आहे त्यानुसार आपण सांगत आहे। तर तुम्हाला जर ही कंपनी दिसत असेल वेंडर लिस्ट मध्ये तर नक्की सिलेक्ट करू शकता। आणि जरी तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये अजून ही कंपन्या भरपूर साऱ्या ऍड होणार आहेत, त्या कंपनीची वाट पाहायची असेल तरी पाहू शकता। 15 एप्रिल नंतर खूप साऱ्या कंपन्या तुम्हाला वेंडर लिस्ट मध्ये पाहायला मिळतील, त्यासाठी तुम्ही वाट पाहू शकता। परंतु ज्यांना अजून वाटत असेल की केएफसी कंपनी सिलेक्ट करायची का नाही करायची, तर कंपनी चांगली आहे, मटेरियल चांगलं देतं, सेटअप चांगला आहे त्यांचा, सिलेक्ट करू शकता, 100% सिलेक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। एक प्रॉब्लेम येऊ शकतो आणि काही जणांकडून मी ऐकलेला पण आहे की त्यांचा एक म्हणजे प्रॉब्लेम आहे त्यांचा सर्व्हेचा, कारण की खूप भागामध्ये त्यांना पंप बसवलेले नाहीत महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे सर्व्हिसमध्ये थोडीशी प्रॉब्लेम येऊ शकते। बाकी पंप आणि त्यांची क्वालिटी 1 नंबर आहे। तर व्हिडिओ या ठिकाणी थांबूया, आपण येणाऱ्या जे वेंडर आहेत त्याविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होतील। धन्यवाद।